नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही थंबनेल बघितलेला असेल की नोकरी करून टेट एक्झाम टार्गेट गाठायचे, अभ्यास कसा करावा. तर बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की जे की घरातील दोन्ही व्यक्ती काम करत असतात. दोन्ही व्यक्ती म्हणजे हजबंड वाईफ. आणि लक्षात घ्या, आता काही लोक असतात बॅचलर पण ते पण काम करतात, जे की शिक्षक तर व्हायचंय. आपल्याला शिक्षक होण्यासाठी आपल्याला अभ्यास तर केल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. आणि तो पण गव्हर्नमेंटचा ब्रँड लागणं एवढं सोपं पण राहिलं नाही मित्रांनो. एकदम सत्य परिस्थिती सांगतो. मला 2017चा त्यानंतर ऑल टीईटी, ऑल सीटीईटी आणि टेट एक्झाम 2022 मागच्या परीक्षेचा अगदीच अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या समस्या काय असतात हे मला माहित आहे, जाणून आहे मी त्या गोष्टीपासून. बरेच लोक गृहिणी आहेत जे की घरातलंच काम करतात आणि घरीच राहतात. त्या लोकांना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून फायदा होतोच. जे लोक वर्किंग आहेत पण वर्किंग करत करत सुद्धा अभ्यासाकडे त्यांची घारीसारखी नजर आहे, ते सुद्धा लोक आहेत. आणि जे लोक बाबा ऍक्च्युअल मध्ये शिक्षक आहेत, म्हणजे 8वी 9वी 10वी 5वी 6वी 7वी या वर्गासाठी शिक्षक म्हणून काम करतायत, त्या लोकांना ही परीक्षा अजिबात अवघड जाणार नाही. लक्षात ठेवा. कसं करायचं ते सांगतो मित्रांनो. माझ्याकडे जे लोक येतात ते साधारण 100% लोक पकडून चला. 100% लोक आपले आलेले, समजा माझ्याकडे आता मागच्या परीक्षेसाठी 5000 लोक होते, तर 85% लोक, साधारण 80% लोक काय सांगतात बघा, की आम्हाला वेळ पुरला नाही. 5% लोक म्हणतात आम्ही कन्फ्युज झालो, गोंधळ उडाला म्हणून मार्क कमी आली. आणि 15% लोक मित्रांनो सक्सेस होतात, यश मिळवतात या परीक्षेमध्ये. म्हणजे ही स्पर्धा परीक्षेचं गमकच आहे. तुमचा वेळ, खूप लोकांचा वेळेमध्ये प्रॉब्लेम असतो, टाइम मॅनेजमेंट नसतो. मग आपल्या लाईफमध्ये टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो, आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तुमचं टाइम मॅनेजमेंट असेल तर तुम्हाला अभ्यासाला वेळ काढता येईल. हे वाक्य काय वाटतं तुम्हाला? अभ्यासासाठी वेळ काढा, पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, आपल्याला प्रायव्हेट जॉब करतोय, आपण जॉब करतोय, पण त्या जॉब मध्ये किती सॅटिस्फॅक्शन आहे, समाधान किती आहे ते महत्वाचं आहे. जर तुम्ही त्या जॉब मध्ये समाधान असाल तर तुम्हाला या परीक्षेची आवश्यकता नाही, शिक्षक होण्याची किंवा शिक्षकाचं ब्रँड लागण्याची आवश्यकता नाही. आता याच्यामध्ये सुद्धा काही लोकांची मजबुरी असते की मजबुरीने काम करावंच लागतं. घराचे हप्ते थकलेत, एकाच्या पगारामधून घर चालत नाही, करायचंय तर शिक्षक होण्यासाठी, म्हणजे ते त्यासाठीच काम करतात. नोकरीतून काहीतरी इन्कम निर्माण व्हावं आणि कुणीही टाइमपास करणार नाही, काहीतरी आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपले स्वप्न साकार करण्यासाठी नोकरी करत असतं, घर चालण्यासाठी नोकरी करत असतं. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा वर्ग असा आहे जे की गृहिणी आहेत. गृहिणी आहेत, घरातली कामं करावी लागतात, कुटुंब सांभाळून थोडाफार अभ्यासासाठी वेळ काढावा लागतो, त्यातून सुद्धा वेळ निघत नाही. आणि काही लोकांना सपोर्ट सिस्टीम नाही मित्रांनो, सपोर्ट नाही म्हणून तुम्हाला अभ्यास करायचे, लक्षात घ्या. बरोबर, तुमची मजबुरी आहे म्हणून अभ्यास करायचे, तुम्ही त्या जॉब मध्ये अनसॅटिस्फाईड आहे म्हणून तुम्हाला अभ्यास करायचे, आणि तो तुम्हाला वेळ काढता आला पाहिजे. याच्यावर आपल्याला या परीक्षेमध्ये काम करायचे मित्रांनो, लक्षात घ्या. कळलं? म्हणजे या कॅटेगरीचे लोक सध्या शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त दिसत आहेत. पैसा येणं महत्वाचं नाही, तो पैसा कायमस्वरूपी येणं आणि त्याच्यामध्ये वाढ होत जाणं, चलन वाढत जाणं, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपलं टाइम मॅनेजमेंट आणि आपण बघितलेलं स्वप्न साकार होणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, खास नोकरी करत करत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण टेट एक्झाम 3 बॅच आणलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटते त्या विद्यार्थ्यांनी संपर्क करावा. तुमच्या काही समस्या असतील तर कॉन्टॅक्टवर किंवा व्हॉट्सअपवर मला मेसेज करून कळवावं.
म्हणजे काय नेमकं काय व्हायला लागले आयुष्यामध्ये, किंवा आपल्या नोकरी करत असताना आपल्याला वेळ का निघत नाही, यावर मी तुम्हाला सुद्धा गाईड करतो. सगळ्यात महत्वाचं तुमचं स्वप्न लक्षात घ्या. तुमचं काय ड्रीम, हे फक्त आणि फक्त तुमच्या सरावातून, तुम्हाला योग्य मार्गदर्शनातून, तुमचं वेळ काढून, म्हणजे तुमच्यातला अभ्यासासाठी एक वेगळा वेळ काढून तुम्हाला ते साकार करायचंय. लक्षात घ्या. आता दुसरा मुद्दा, वेळ कसा काढावा याबद्दल मी सुद्धा थोडक्यात बोलतो. आता मी बोललो की 80% लोकांचा प्रॉब्लेम काय, वेळ पुरला नाही, परीक्षेमध्ये मला वेळ पुरला नाही. बरोबर. अरे तुम्ही प्रत्यक्ष परीक्षा कशी होते त्यानुसार सराव करताय का, म्हणजे तुमचा सराव कमी पडतोय. वेळ कसा काढायचा, अरे ठीक आहे ना, तुम्ही दिवसातले 12 तास आहेत आणि संध्याकाळचे 12 तास आहेत, साधारण आपली 8 तास झोप होते. बरोबर. 8 तास झोपा, बिंदास झोपा, माइंड स्थिर राहतं. 8 तास आपले झोपीसाठी राखीव ठेवा. ठीक आहे. तुम्ही जॉब करताय, किमान जॉबचा टायमिंग हा 5 तास ठेवा, त्यापेक्षा जास्त जॉब करू नका. बस. किती? 5 तास. म्हणजे सकाळी 7 वाजता जर स्कूलला गेलेले असतील, 7 AM, तर 7 आणि 5 12, 1 वाजता घरी यायचं. बस, संपला विषय. बरोबर. 1 वाजता घरी आले म्हणजे तुम्ही 7 वाजता गेलेला विद्यार्थी हा, किंवा एखादा पुरुष असो महिला असो, 7 वाजता आपण जर शाळेत गेलेलो असो, तर बघा मित्रांनो, 7 पासून 1 पर्यंतचा जॉब शोधा, त्याच्यातून काय अर्थार्जन होईल तेवढं अर्थार्जन आपल्यासाठी आता पुरेसं आहे. कारण आपल्याला आपलं टार्गेट गाठायचे, आपल्या नावापुढे TR आणायचे. लक्षात ठेवा, एवढं डोक्यामध्ये ठेवा. आणि तुमच्या पुढे आता फक्त 4 महिने उरलेले आहेत. पुढले किती? 4 महिने तुमच्या पुढे आहेत. बस. परीक्षा आल्यानंतर किंवा फॉर्म आल्यानंतर अभ्यास होत नाही. आता या शांततेच्या काळामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. महत्वाचे म्हणजे मॅथ, रिझनिंग, CDP, GS, GK, जे मेजर स्कोर आणून देणारे विषय आहेत त्याच्यावर जास्त काम करायचं आहे, तरच आगामी काळामध्ये आपण सक्सेस होऊ शकता. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मी काय म्हणतोय, 5 तास तुमचा जॉब मध्ये गेला. बरोबर. आपल्याकडे किती तास आहेत रे, एकूण टोटल 24 तासामधले 8 तास सोडून द्या, म्हणजे 16 तासामधले 5 तास गेले मित्रांनो. लक्षात घ्या. काय गेले? 5 तास जॉब साठी. जो जॉब आहे त्याच्या 4 तास अभ्यास करायला विसरू नका रे. 9 तास काम करा. स्टडी टाइम, बस एवढंच करायचं. बरोबर. 5 तास जॉब, 4 तास अभ्यास, राहिलेले आता 16 तास, 9 तास गेले. 16 तासामधले 7 तास फॅमिली, मित्र, कंपनी, फ्रेंड, फॅमिली, याच्यासाठी DFF ला देऊन टाका. मग त्याच्यामध्ये स्वतःची कामं आले, जेवण आलं, खावण आलं, मुलाला सांभाळणं आलं, शाळा सोडणं आलं, सगळ्याच गोष्टी आल्या याच्यामध्ये. ठीक आहे. अशी स्ट्रॅटेजी माझ्या मतानुसार तुम्ही आतापासून अप्लाय करावी. तुमचा एक साधारण 3 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस एकदा रिवाइज होईल व्यवस्थित, आणि पुढले 2 महिने तुम्हाला फक्त रिव्हिजन मारायचे, सराव करायचे, ज्या गोष्टी येत नाहीत त्या नवीन शिकायच्यात, आणि व्यवस्थितरित्या आपण या परीक्षेचं टार्गेट ठेवून चालायचंय. मला काही करून 150 गुण मिळवता आले पाहिजे. किती? 150 गुण मिळवता आले पाहिजे. आता तुमच्या समस्या या दुसरे लोक सॉल्व्ह करू शकतात का? अजिबात नाही. तुमच्या समस्या या तुमच्या आहेत. तुम्हाला त्या सरावातून समस्येला उत्तर द्यायचे, परीक्षेच्या सरावातून. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता जो प्लॅन करणार आहात, डोक्यामध्ये जी काही थिंकिंग करणार आहात, ते थिंकिंग ऍक्ट रूपात जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं ड्रीम कंप्लीट करता येत नाही. ड्रीम कंप्लीट होत नाही म्हणजे तुम्ही सक्सेस झालेले नाहीत. म्हणजे माणूस कुठलीही गोष्ट करत असताना अगोदर विचार करतो, त्यानंतर त्यानुसार कृती घडवतो, त्यानंतर ड्रीम पाहतो, आणि ड्रीम पाहिलेलंच त्याला यशामध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. आज मला तुळशीबागेमध्ये शॉपिंगला जायचे असं तुम्ही ठरवता. बरोबर. सगळ्यात प्रथम काय बघता रे? वेळ कोणती, त्यानंतर मनी मॅनेजमेंट, MM. बरोबर. माझ्याकडे किती पैसे आहेत, त्यानंतर थिंक करता कशाची, मला काय खरेदी करायचे,
मग तुम्ही थिंक केली, त्यानुसार ऍक्ट करता. बघा लक्षात घ्या, ऍक्ट केलेलं आहे आणि ऍक्ट नुसार मित्रांनो तुम्ही सक्सेस झाला, तुमची शॉपिंग सक्सेस झाली. शॉप करता ही स्ट्रॅटेजी ठेवा. म्हणजे तुम्ही काय ठरवली अगोदर? आपली वेळ ठरवली, त्यानंतर आपल्याकडलं मनी मॅनेजमेंट ठरवलं, त्यानंतर त्याच्यावर विचार केला, त्यानुसार कृती केली, त्यानंतर तुम्ही शॉप करून सक्सेस झाला. तसंच आहे मित्रांनो परीक्षेचं सुद्धा. लक्षात. म्हणजे तुम्हाला तुमची वेळ मॅनेजमेंट, म्हणून म्हटलंय 5 तास जॉब, 4 तास अभ्यास, 9 तास, 7 तास फॅमिलीसाठी, इतर कामासाठी, 8 तास झोप, असे मिळून मित्रांनो आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 5 तास, 4 तास, 7 तास आणि 8 तास झोप, 8 आणि 7 15 आणि 15 आणि 9 24 तास आपले एवढं बिझी शेड्यूल असलं पाहिजे. तरच मित्रांनो बघा इथे मी काय सांगितलंय, हा झाला जॉब टाइम, हा झाला स्टडी टाइम, हा झाला फॅमिली टाइम, फॅमिली फ्रेंड टाइम, आणि हा झाला झोप म्हणजेच मित्रांनो स्लीपिंग टाइम. बस एवढं पाळा. पुढच्या 4 महिन्यामध्ये तुमच्या नावाच्या अगोदर TR आल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटेड सांगतो. आता बिझी शेड्यूल, ट्रॅव्हलिंग या बऱ्याच भानगडी तुमच्या मागे असतील, बरोबर, तरी पण आपल्या स्वतःसाठी आपण करतोय काम, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी अनेक विद्यार्थ्यांना सक्सेस मिळवून दिलेला आहे, तुम्हाला माहित पण असेल. युट्यूब चॅनलला सक्सेस फोटो टाकत असतो. काही लोक ऍक्च्युअल मध्ये वेळ न देता येत नाही म्हणून मध्ये सोडणारे असतात. काही लोकांना करणं शक्य नसतं. काही लोक म्हणजे नाराज होण्याचं प्रमाण असतं. आपण पण शिक्षक आहात, सर्वच विद्यार्थी सॅटिस्फाईड होईल असं आपण मानू शकत नाही. पण एक नक्की सांगतो, आपल्याकडे जे भेटतं ते एकदम परमनंट आणि हंगामी नाहीच आहे. आपलं हंगामी क्लास नाही, एकदम परमनंट आणि एकदम ऍक्युरेट भेटतं मित्रांनो. लक्षात घ्या, जे सांगतो त्यापेक्षा 1.5 पट जास्त भेटतं, कमी भेटत नाही. ठीक आहे. आपली टेट एक्झामची बॅच चालू झालेली आहे. तुमच्या वेळेनुसार ही बॅच करता येते. टेट 3 मिशन, टेट 3 विशेष म्हणजे IBPS पॅटर्न नुसार, IBPS TCS महापरीक्षा कोणी येऊ द्या, त्या पॅटर्न नुसार शिकवलं जाईल. सर्व कंटेंट शिकवले जातील. मागच्या पेपरचं विश्लेषण केलं जाईल, जे की काय विचारलं होतं मागच्या पेपरला त्यानुसार. आणि विद्यार्थी मित्रांनो रेग्युलर केलात तर हमी सुद्धा दिली जाईल 150 गुणाची. हमी म्हणत नाही, शिक्षक होण्याची हमी दिली जाईल. डायरेक्ट शिक्षक, तुम्ही कोणत्या तरी रूपात शिक्षक नावारूपाला आल्या पाहिजे. फक्त तुमच्या नावाच्या पुढे गव्हर्नमेंट ब्रँड लावण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर तुम्ही तुमचा सपोर्ट हवा आहे. तुम्ही या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लास बद्दलची माहिती मिळवू शकता. तुमचं मॅनेजमेंट आता समजलं असेल की आपण किती वेळ वाया घालवतोय, आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटतंय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही क्लासला आलात किंवा नाही आलात हा प्रश्न नाही, फक्त तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन करून येणाऱ्या आगामी काळामध्ये सक्सेस मिळवलं पाहिजे. आपलं चॅनल आज नाही विद्यार्थी मित्रांनो, 2017 पासून ते 2024 एंडिंग पर्यंत कंटिन्यू विद्यार्थ्यांना प्रेम दिलेलं आहे. 1,02,000 सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण झालेले आहेत. ते फक्त आपल्या प्रेमामुळे, आपल्या एका सबस्क्रायबरमुळे, आपल्या एका शेअरमुळे. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनची घंटा दाबून ठेवा. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्कीच आपल्या चॅनल पासून फायदा होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.